कडून उपोषणाला सुरुवात करण्यात आलेली आहे। तर एकीकडे अजय बारस्कर सध्या माध्यमांशी संवाद साधताय आणि दुसरीकडे आपण बघतोय मनोज जरांगे यांचं उपोषण गाडी बनवते। ही जी गाडी होती ही जपानवरून इंपोर्ट करून आणलेली गाडी होती। मी जुनी सेकंड हँड गाडी विकत घेतलेली, हाऊस होती, लक्झरी गाडी होती, अँटिक कार होती, म्हणून मी ती विकत घेतली होती। आणि ह्या गाडीनं आजारी लोकांची, वारकरी लोकांची सेवा केलेली आहे। आणि ही गाडी मी कशाला जाळणार? माझ्यावर जे काही आरोप केला, आणि तिसरा आरोप आहे की तुमची गाडी आपोआप जळाली। जळूच शकत नाही आपोआप गाडी। मी पोलीस स्टेशनमध्ये सांगितलं तुम्ही याची चौकशी करा, आणि ज्या ज्या लोकांनी मला फोन केले त्याची नावं आणि त्यांचे नंबर सांगतो मी। एक नलावडे नावाचे ग्रहस्थ आहेत, नावच सांगत नव्हते। अरे मी म्हणलं नाव सांग, वडिलाचं नाव सांग, नावच सांगत नाही, वडिलाची पत्ता सांगत नाही, ते नलावडे आहेत। त्याच्यानंतर विष्णू जाधव नावाचे एक हिंगोलीचे येतं, त्यांनी मला फोन केला, रेकॉर्डिंग मी पोलिसाकडे जाणार आहे, म्हणले मीच गाडी जाळली। जी भाषा मी वापरू शकत नाही अशा भाषेत ते म्हणले काय करायचं ते कर, तुझी गाडी मी जाळली, जा ते म्हणले पोलीस स्टेशनकडे। हे हिंगोलीचे विष्णू जाधव आहेत। त्याच्यानंतर हा एक रमेश पाटील नावाचा स्टंटबाज, त्यांनी मला फोन केला, छत्रपती संभाजीनगरचा आहे, अतिशय स्टंटबाज। फोन केला, अरे मला कशासाठी फोन केला तू, तुझं माझं काय संबंध आहे? ह्या माझ्या गाडी जाळणाऱ्यांमध्ये आता हे सुधीर काजळे नावाची एक ग्रहस्थ आहेत, नांदगाव नाशिकचे आहेत, त्यांनी मला सांगितलं 3 महिन्यात हे सरकार जाणार आहे आणि आता आमचं सरकार येणार आहे, आणि आमचं सरकार आल्यानंतर तुझं कुटुंब उद्ध्वस्त करू, आम्ही गनिमी का वापरू, आम्ही गाड्या नाही जाळीत म्हणला, आम्ही डायरेक्ट डोकेच फोडून टाकितो, मर्डर करीतो, अशा भाषेत हे काजळे, थोरवे, अशोक पवार, विष्णू जाधव, रमेश पाटील, DK पाटील, नलावडे, आणि मागचे फोन तर मी काढलेच नाही, हे 2 दिवसातलेच फोन सांगितले, यांचे नंबर आहेत, यांच्या रेकॉर्डिंग माझ्याकडे आहेत, आणि चांगले फोन आले। असं काय नाही, मी प्रेस घेत नाही, मला शिव्या द्यायचं काय कारण आहे? मी तुमच्या विरोधात बोलत नाही, काय कारण आहे? मला प्रेस घेत होतो तोवर कमून प्रेस घेतो, कमून हे करतो, आणि प्रेस घ्यायचं बंद केली तर आता कमून प्रेस घेत नाही, काय तू का बंद केली प्रेस? अरे एक फोन मला आला, भगवान जाधव नावाची एक वयस्कर बाबा येतं, ते भगवान जाधवांचा फोन आला काल मला, आणि तुम्हाला सांगतो अक्षरशः माझ्या वडिलांनी जे मला सांगितलं असतं हे ह्या भगवान जाधव बाबांनी मला सांगितले, म्हणले महाराज जाऊ द्या, झालं गेलं त्या सोडून, आपण नाही नादी लागायचं। असा एक फोन नाही आला मला, एक फोन, सगळे शिव्यागाळीचे फोन आले। आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही माझ्यावर आरोप केला मी एक व्यक्ती म्हणून जगतो, मी एक व्यक्ती नाही, मी धार्मिक क्षेत्रात काम करतो, आणि धार्मिक क्षेत्रात काम करत असताना आमच्याकडे चारित्र्य हा सर्व आमचा दागिना आहे, चारित्र्य हाच आमचं जीवन आहे, आमचं चारित्र्य संपलं का आमचा मृत्यू आहे, आणि तुम्ही आमच्यावर बलात्काराचा आरोप करायचा? अरे मी म्हटलं तुम्ही मी नार्कोला तयार आहे ना, नार्को करायला तयार आहे, माफी माग, तू मीडियावर मोठेपणा दाखव, नेतृत्व कसं असतं, मोठेपणा दाखवला असता, नाही जाऊन द्या त्याच्या महाराजांना काही म्हणू नका, ते काय बोलत नाही, उलट नेतृत्वाचं असं महाराज तुमच्याकडं याच्यातली माहिती आहे, तुम्ही आमच्याकडे या, मराठा आरक्षणासाठी जरांगेंनी काय केलं ते सांगावं। भारत मी स्टंट कशाला म्हणतात, हा गायकवाड कमिशनचा अहवाल रिपोर्ट आहे, ह्या गायकवाड कमिशनच्या रिपोर्टमध्ये पान नंबर 124 वर 6.3 पॅरेग्राफ आहे, त्याच्यामध्ये क्लिअर लिहिलंय, अजय साहेबराव बारस्कर विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्र, रिट पिटिशन नंबर 4255/2017, या पिटिशनमुळं गायकवाड कमिशन अस्तित्वात आलं, मराठा समाज मागास ठरवण्यात आला। हा पिटिशन, हा जो अहवाल आहे ना, माझं मराठा समाजाला सांगणं, एक जाहिरात केली नाही, फोटो काढला नाही मी, का मला कोणाच्या हाराची अपेक्षा नाही, काय नाही, हे काम आम्ही केलेलं आहे। 2006 पासून मराठा समाजाचं आरक्षण कसं मिळेल, समाजाची कशी उन्नती होईल हे काम करतो, आणि याचं बक्षीस तुम्ही आम्हाला काय दिलं? इतके घाणेरडे आरोप, ही दहशत आहे। एखादा मनुष्य जर विरोधात बोलायला लागला, त्याचं मत व्यक्त करू का नको? मतच व्यक्त करायचं नाही। अरे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये आपल्याला चांगल्या भाषेमध्ये मत व्यक्त करण्याचा अधिकार दिलेला आहे, जी भाषा संविधानिक आहे। तुम्हाला मान्य आहे का ही भाषा? तुम्ही टीका करा ना, पंतप्रधानांवर टीका करा, आम्ही पिटिशन केले होता MSPच्या भावावर, शेतकऱ्यांना भाव मिळावा म्हणून आम्ही विरोधात गेलेलो आहे, पण आमची भाषा पहा, आमची संविधानिक भाषा आहे। मी तुमच्या सगळ्या पत्रकारांना विनंती करतो की काल परवा त्यांनी तुम्ही टीका करा, उपमुख्यमंत्र्यांवर टीका करा, मुख्यमंत्र्यांवर करा, आमदारांवर करा, खासदारांवर, पण भाषेची काही पातळी असते का नाही? काय भाषा, काय बोलला तो एका आमदारावर टीका करताना? माझं त्या आमदाराचं काही घेणं देणं नाही। देवेंद्र फडणवीस हे ज्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते
त्यावेळेस अहमदनगर आताचा अहिल्यानगर अहमदनगरच्या कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यावर ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात त्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येला जबाबदार म्हणून सदोष मनुष्य